आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची महत्त्वाची बातमी। संघ मुख्यालयाच्या शहरात आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचं चिंतन शिबिर सुरू होणार आहे। महायुतीमध्ये सहभागी असलेल्या या पक्षाच्या शिबिराकडे लक्ष लागलेले आहे। या शिबिराला राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्यासह देशभरातून प्रमुख नेते, सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, सेल अध्यक्ष आणि राष्ट्रीय पदाधिकारी असे सुमारे 500हून अधिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत। या शिबिरामध्ये आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीती, युवा आणि महिला केंद्रित धोरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बूथ रचना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार मंथन केले जाणार आहे। संघ मुख्यालयाच्या शहरामध्ये शुक्रवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन हे होतं आहे। तर राष्ट्रीय राजकारणामध्ये विद्यमान काळात अतिशय प्रभावशाली असलेल्या नागपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडनं हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलंय। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत सुबोध मोहिते। त्यांना विचारूया, सुबोधजी, तुमच्या महायुतीच्या साथीदाराला कोणता राजकीय संदेश देताय तुम्ही चिंतन शिबिर नागपुरात घेऊन? चिंतन शिबिर हे नागपूरला जे होते आहे, नागपूर ही उपराजधानी आहे, एकेकाळची जी राजधानी होती, आणि या विदर्भाने 90% परफॉर्मन्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेला आहे। स्ट्राईक रेट चांगला आहे, स्ट्राईक रेट इज व्हेरी गुड। आणि त्याच्यामुळे असं लक्षात आलं की विदर्भाचं जे डेव्हलपमेंट आहे, या डेव्हलपमेंट जर आपण ज्या व्यक्ती करेल किंवा जो नेता करेल त्याच्या मागे हा विदर्भ उभा राहतो। हा काही बालेकिल्ला वगैरे कोणाचा नाही, एकेकाळी काँग्रेसचा होता, मग नंतर कोणा पार्टीचा झाला, असं काही नाही। ची लोक जी आहेत दे आर इनफ मॅच्युअर्ड अँड इंटेलिजंट। जो माणूस विदर्भाचा विकास करेल त्याच्या मागे उभे राहण्याची त्यांची मानसिकता आहे। आणि अजित पवार हे असे नेते आहेत ज्यांनी बारामती हे देशामध्ये दाखवून दिलं की रोल मॉडेल ऑफ द डेव्हलपमेंट आहे। आणि म्हणून मला असं वाटतंय की राष्ट्रवादी पक्ष म्हणून प्रत्येकाची आमची जबाबदारी आहे विदर्भामध्ये फोकस करण्याची। मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही वन ऑफ दी प्रॉमिनंट पार्टी ही राहील, आणि म्हणून ही सुरुवात आम्ही इथून करतो आहे। पण कुठेतरी असं वाटत नाही आहे की भाजपचा बालेकिल्ला आहे आणि भाजपचं इथे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस मोठे मोठे नेते आहेत, अशा वेळेला चिंतन शिबिर नागपुरातच? जसं मी पहिले सांगितलं की परफॉर्मन्स आणि जो स्ट्राईक रेट आहे इतका जास्त आहे राष्ट्रवादीचा की आता हा बालेकिल्ला कोणाचा आहे, कोणाचा राहील, कोणाचा होता हा विषयच राहिलेला नाही आहे, कारण वी आर दी बेस्ट। आणि म्हणून आम्हाला असं म्हणायचं की जेव्हा लोकांनी आम्हाला साथ दिली, आम्ही लोकांसाठी काय करू शकतो हे विजन राष्ट्रवादी घेऊन आणि अजित पवार घेऊन आम्ही पुढे जातो आहे। खूप खूप धन्यवाद। तर सुबोध मोहिते स्पष्टपणे सांगतायत की 7 पैकी 6 जागा विधानसभा निवडणुकीत जिंकून आमचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम आहे आणि जो विकास करेल तोच नेता होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला सोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।